अत्याधुनिक हॉस्पिटल केईम हॉस्पिटलतर्फे इथे संचालन होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक दिवशी कमीत कमी 400 पेशंट्सने ते ओपीडी आणि अन्य ठिकाणे बघणार आहे. सर्व प्रकारची फॅसिलिटी आहे. आत्ता आपण आज पहिला महिना जे आहे तिथे सुरुवात केली आहे आणि हळूहळू 1 महिन्याच्या आत पूर्ण हॉस्पिटलमध्ये हा सर्व्हिसेस सुरू होणार आहे. या इलाक्यामध्ये हॉस्पिटलची फार गरज होती, म्हणून आपण हा हॉस्पिटलने महानगरपालिकाचे अधिकाऱ्याचे बरोबर पालकमंत्री नंतर मी सहपालकमंत्री झालो होते 3 वेळा मीटिंग घेतली आणि आज 6 डिसेंबरचा दिवस साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यस्मृती दिवस आपण हा कार्यक्रम इथे केलेला आहे. आणि मी आता महानगरपालिकाचे कमिशनरने सूचना दिली आहे की याच्या आजचा दिवस आपण सोचा समजून चूज केला होता. या हॉस्पिटलचं नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर करावा. सर, आज हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, मात्र आपण बघतोय की राजकारण किंवा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी इथे झाडल्या गेल्या. रोहिंग्या बांगलादेशींचा मुद्दा समोर आला, पोलिसांनी कारवाई करावं असं असलम शेख यांचं म्हणणं आहे. आपलं काय? इथे नक्की कारवाई करावी. जे रोहिंग्या बांगलादेशी आहे ते नको, आणि रोहिंग्या बांगलादेशी याने जे जमीन कब्जेमध्ये केलेली आहे ते पण आपण रिकामी करून घेऊ. मी यावेळी नेहमी कलेक्टरचे बरोबर बसून, परवा पण आमची मोठी मीटिंग होती कलेक्टर ऑफिसमध्ये. महानगरपालिकाचे अधिकारी होते, पोलीस अधिकारी पण होते, आणि त्यामध्ये 100 एकर जमीन पूर्ण सबर्बन मुंबईमध्ये टार्गेट करून मार्क करून तिथे जमीन कसा रिकामी करायची आणि त्यापूर्वी ते जमीनचा उपयोग काय. तिथे खेळण्याचे मैदान होणार आहे, स्किल सेंटर होणार आहे, हॉस्पिटल होणार आहे, गार्डन होणार आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहे, काय होणार आहे ते पूर्वी ठरवून त्यांची व्यवस्था करू, संस्था उभी करू किंवा सरकारने पाहिजे तर सरकारने देऊ, आणि नंतर ते पण रिकामी करू. नाही ते पण रिकामी करून घेतली ना परत ते कब्जा होता हा होऊ देणार नाही. डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाचा घाट घातला. नाही, हॉस्पिटल पूर्ण झालेलं नसेल तो असलम शेख साहेबांना ते कार्यक्रम अटेंड करायचा नसेल, त्याने यायचं नसेल, त्याने कशासाठी आले ते. हॉस्पिटल पूर्ण झालं आपण बघू शकता. ते आता कुठे हॉस्पिटल पूर्वी कुठे हॉस्पिटल चालले ते एक वेळा घेऊन तुम्ही बघून घ्यावा. ते लोकांना चांगली सुविधा केली आणि आज 6 डिसेंबरचा दिवस आहे म्हणून आपण आजचा कार्यक्रम केला. सर्व पक्षीय देवेंद्र फडणवीस चालवत आहेत तर विरोधक आता टीका करत गेले आहेत, त्यावर तुम्ही नो कमेंट्स. सर, हिंदी में जानना चाहते हैं सर, उद्घाटन किया गया, क्या बोलना है सर उसके बारे में? नहीं, उद्घाटन तो आज 6 दिसंबर का दिन है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का दिन है. लाखों लोग पूरे दुनिया से यहाँ पर आए हुए हैं और उस समय इस हॉस्पिटल का उद्घाटन करके उनके नाम पर ही हॉस्पिटल बने, ऐसी सूचना मैंने दी है. ये यहाँ पर इस इलाके के अंदर हॉस्पिटल की बहुत कमी थी और इतना भव्य हॉस्पिटल, इतना बड़ा हॉस्पिटल, सारी सुविधाओं से हॉस्पिटल युक्त बना है, तो लोगों को इसका बहुत फायदा होगा. सर, आपने कहा जिस प्रकार से बांग्लादेशी को मालोनी में नहीं रहने देंगे, कहीं का भी देश करे कहीं नहीं रहेंगे, कहीं भी नहीं रहने देंगे. वो तो सारी भारत का स्टैंड है और उसमें आप कोई चाहता है क्या कि बांग्लादेशी रोहिंग्या पे रहने चाहिए? नहीं रहने चाहिए. देश के लिए घातक है वो. सर, जिस प्रकार से अवैध बातें की है सर, अवैध बातें की है, जो अवैध रूम है, वोटिंग है, इस प्रकार से अवैध होता है, उसके बारे में क्या कहना चाहते हैं? तो चली रही है, सरकार की मुहिम चल रही है. जो अवैध है उन सबको जाना पड़ेगा. आसाम के अंदर भी हुआ था, आसाम में भी घुसपैठिए बहुत घुस गए थे, बड़ा आंदोलन हुआ, ईजीपी ने किया आंदोलन, 12 साल आंदोलन चला, 7000 लोगों ने अपनी जान दी, पर आसाम बाद में मुक्त हुआ रोहिंग्या बांग्लादेशियों घुसपैठियों से. आज आसाम के अंदर अमन चैन है. सर, आपने कहा कसाब जैसा यहाँ कोई पैदा नहीं होना चाहिए, बारे में असलम शेख जी के बारे में आज आपने कहा है आमने सामने कि एक दूसरे की बदले की भावना ना होगा. क्या इस महानगर पालिका के चुनाव में मुद्दे की राजनीति होगी या आपस में लड़ने की राजनीति? महानगर पालिका चुनाव में देखिएगा. असलम शेख ने आरोप किया है कि महानगर पालिका को चुनाव को देखते हुए इस हॉस्पिटल का ओपनिंग किया गया है, इसके काम अभी तक ठीक से पूरे भी नहीं हुए. आप देख सकते हैं कि इतना सुंदर हॉस्पिटल को यहाँ पर मालाड मालवनी में एक भी असलम शेख जी ने आज तक बनाया है कि हर चीज में राजनीति करना, आरोप करना, ये बंद करना चाहिए. ये मुंबई के नागरिकों को हमसे ज्यादा अधिकार है अच्छा जीवन पाने का. और जहाँ पर भी टेम्पररी हॉस्पिटल चल रहा था, आज 10 साल से हॉस्पिटल चल रहा है, वहाँ की हालत जाके देखिए और इस हॉस्पिटल की जाके क्या इस हॉस्पिटल में आधा अधूरा है? आपको एक भी चीज आधा अधूरी नजर आती है क्या? नंदजी महाराज इथे येणार होते पण गोंधळ झाला आणि ट्रॅफिकमुळे ते अर्धा रस्त्याहून येऊन परत गेले. सर, काय ट्रॅफिकमुळे नाही, इथे ते त्यांचे आण्यावर कोणाचे ऑब्जेक्शन घेतला होता आणि असं पण सांगण्यात आला महानगरपालिका अधिकारी की त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्था करू शकत नाही.
म्हणून ते मोठे स्वामीजी ते महामंडलेश्वर आहे, विले पार्लेचे आश्रम संन्यास आश्रमचे प्रमुख आहे आणि आमचे काही मोठी मोठी संस्थांमध्ये हरिद्वारमध्ये पूर्ण देशात दुनियामध्ये त्यांचे आश्रम आहे. ते समाजसेवा करतात. ते कोणती राजनीतिक पार्टीतून नाही आहे. त्यांचे आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही राहुल बोधीजी बनतेजीने निमंत्रित केला होता आणि त्याने निमंत्रित केला होता. पण राहुल बोधीजी काल बँकॉक गेले म्हणून ते येऊ शकले नाही. त्याने पण विश्वेश्वरजी ते येऊसाठी आले होते, पण ते हा जे गोंधळ झाला आणि त्यांच्या नावावर जे ज्या लोकांनी काही ऑब्जेक्शन ठेवला ते म्हणून ते मी त्याने रिक्वेस्ट केली की आता तुम्ही अननेसेसरीली तुम्ही आमच्यासाठी सन्माननीय आहे, पण माझ्यासाठी अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे की अशी घटना इथे झाली आज. सर हिंदी उद्धव ठाकरे एक निशाणा साधलेला आहे की विरोधी पक्षनेते पद हे जाहीर करा, नाहीतर उपमुख्यमंत्री पद हा रद्द करा. मी काय आज त्यांचे जवाब सर देणार. हिंदी में बताइए. महाराज जी यहाँ पर आने वाले थे लेकिन आधे रास्ते से उनको वापस जाना पड़ा। सर किस तरह से देखते हैं इस चीज को? महाराज जी को यहाँ के लोगों ने निमंत्रित किया था, ससम्मान निमंत्रित किया था और ये भारत की पद्धति है कि किसी भी धर्म के यदि प्रमुख आते हैं तो उनको सम्मान दिया जाता है। और हमने यहाँ पर राहुल बोधी जी बनते जी को भी निमंत्रित किया था, महामंडलेश्वर विश्वेश्वर जी को भी निमंत्रित किया था। पर यहाँ पर जो वातावरण आप नीचे देख रहे हैं जिस तरह से नारेबाजी हो रही थी और फिर यहाँ पर कहा गया कि नहीं उनको यदि बिठाया गया तो कुछ लोगों का ऑब्जेक्शन है, तो इसके लिए फिर हम यहाँ के कार्यकर्ताओं ने उनको निवेदन किया कि हम आपसे माफी मांगते हैं और अभी इस बार इस कार्यक्रम में यहाँ कर ये हॉस्पिटल का आज पवित्र दिन है और इस दिन ये उद्घाटन के समारोह के अंदर कोई बाधा नहीं होनी चाहिए। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.